गणेशाय नमः. ग्रंथ मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 34. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भारवागेन बोले पुराणी, उपेक्षे कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. आता जो खरा भक्त असतो त्याला भगवंत वास्तविक त्याचा हात कधीच तो सोडत नाही. तो सदा त्याच्या सान्निध्य असतो. आणि म्हणून भगवंतानी सुद्धा गीतेमध्ये याची खात्री दिलेली. मद्भक्ता यत्र गायन्ते तत्तष्टमिनार्धा, असं भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगत असतात. पण जीवरूपी सामान्य माणसाला त्याबद्दल निसंशय अशी खात्री वाटत नसते. भक्ताची सारी जबाबदारी मी माझ्या अंगावर घेतो अशी भगवंताची उदाहरणे सुद्धा आपल्याला पुराणात अनेक आढळतात. माहिती आहे आपल्याला, पुराणांमध्ये आपण बघितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे रामदास स्वामींच्या समकालीन जेवढे जेवढे संत होते त्या संत चरित्रांचा जरी आम्ही अभ्यास केला तरी ही गोष्ट आम्हाला सहज दृष्टोत्पत्तीस येते की कसा त्यांचा प्रपंच हा साक्षात ईश्वराने केला. आणि तो करतो, पण कधी जेव्हा आमची त्याच्यावरती या प्रकारची निष्ठा असेल. तू तार मारवा मनमाळी, एवढा अनन्यगतिक शरणगत्व तिथे पत्करावं लागतं. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि सामान्य माणसाला दोन अडचणी त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी येत असतात. तो अशा की तो भगवंत आहे व तो आपल्या सानिध्य आहे अशी 100% खात्री त्याला नसती. आणि कशी असेल हो, त्याला खात्री तरी कशी असेल? कारण जेव्हा तो संकटात अडतो तेव्हाच फक्त तो देवाला भजतो ना. हाच एक मोठा दोष माणसामध्ये असतो की जेव्हा रिकामपणा असला की तेव्हा देवदेव करायचा का? नाही नाही नाही, नित्य आपला देवाची काहीतरी पूजा, काहीतरी नामजप, काहीतरी त्याचं स्मरण. जर काही नाही झालं तर शेवटी आपण गुरु करायचे. आणि गुरु कुठं बघायचे? अरे समर्थांसारखा एवढा मोठा शिष्य आणि समर्थांसारखे एवढे मोठे गुरु जर आपल्या पाठीशी असले आणि आपण जर त्यांचं शिष्यत्व पत्करलं तर निश्चित आपल्या जीवनामध्ये अशी शाश्वती आपल्याला वाटेल की तो रामराया सतत माझ्या पाठीशी आहे. सकल पदार्थ ये जग माही, राम कृपा कुछ दुर्लभ नाही. मग अशी शाश्वती आमच्या अंतःकरणात येते. पण अट ही आहे, नित्य त्याचं नामस्मरण आमच्या मुखात आलं पाहिजे. देवाला सुद्धा वेळ द्यायची की देवा मी फक्त इतक्या वाजताच बसेल आणि तुझ्यासाठी फक्त मी इतकेच मिनिटं देईल, 2च मिनिटं मी तुझ्यासाठी देईल. बघा, करून बघा, प्रयत्न करून बघा. पण अजून एक अट अशी की त्यासाठी मात्र गुरु करावेच लागतात. कारण गुरु जेव्हा आम्हाला मंत्र देत असतात तेव्हा त्यांच्या मुखातून तो जो मंत्र निघतो तो पूर्णपणे सिद्ध झालेला असतो. अन्यथा आम्हाला तो मंत्र सिद्ध करावा लागतो. आणि मग हे मंत्रांचे नंतर वेगवेगळे प्रकार आम्हाला पाहायला मिळतात की नाममंत्र कशाला म्हणतात, बीजमंत्र कशाला म्हणतात. हा थोडासा वेगळा मंत्रशास्त्राचा असलेला हा अभ्यास आहे. पण इथे मला असं वाटतं की थोडंसं दैवत शास्त्राचा अभ्यास यामध्ये आलेला आहे की काय. कारण ते ईश्वराबद्दल आम्हाला खात्री असली पाहिजे. आणि म्हणून माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज बारनेरकर यांनी जेव्हा 1953 साली तोंडोळ ग्रंथ प्रकाशित केला तेव्हा त्या प्रकाशनाच्या ग्रंथातल्या एका प्रकरणामध्ये महाराज स्पष्टपणे असं लिहितात की तो काही आपला गुलाम नाही. याच्याही काही योजना असतात. तो भक्ताच्या सर्व प्रार्थना तो ऐकलच असं नाही. शेवटी त्याच्याही काहीतरी योजना असतात. आणि त्यासाठी एक सुंदर उदाहरण त्यांनी समर्थांच्या चरित्रात लिहिलेलं आहे. आपल्याला ती कथाही माहिती आहे की ती स्त्री जी आहे तिचा पती हा नुकताच गतप्राण झालेला होता आणि ती सती चाललेली होती. आणि तेव्हा समर्थ एका झाडाखाली बसलेले होते. ते त्यांच्या नामजपामध्ये ते मग्न होते. आणि ती स्त्री जेव्हा आली आणि तिने नमस्कार केला तेव्हा तिच्या कंकणांचा आवाज समर्थांच्या कानावरती पडला. आणि समर्थांनी तिला आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. पण समर्थांच्या शिष्यांनी जेव्हा त्यांना सांगितलं की अहो समर्थ, ही तर हिनं मळवट भरलेला आहे,
हिने हिरवा चुडा घातलेला आहे आणि आता सती चाललेली आहे. तेव्हा समर्थ म्हणलंय की अरे, माझ्या रामनामातच एवढं मोठं सामर्थ्य आहे ना की त्याच्या कुडीत तो पुन्हा एकदा प्राण फुंकेल. आणि असं म्हणून समर्थांनी त्यांच्या कमंडलूमधलं पाणी घेतलं, रामनामाचा जप केला आणि त्या प्रेतावरती जसं शिंपडलं तसा तो उठून बसला. आणि मग समर्थ म्हणलं की अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणून म्हणाई तर आता दशपुत्र सौभाग्यवती व्हावं. आणि म्हणून दशपुत्र आडनावाचे जेवढे केवढे आपल्याला दिसतात ते त्यांचेच पुढे असलेले वंशज आहे. एक सुंदर उदाहरण रामचंद्र महाराज पारनेरकरांनी त्यामध्ये दिलं. आणि तेच रामचंद्र पारनेरकर महाराज असं म्हणतात की जेव्हा समर्थांच्या समोर शिवाजी महाराज जेव्हा गुडगिरोबानं निवर्तले तेव्हा समर्थांनी काही त्यांची प्रार्थना केली नसेल की काय, पण ती ईश्वरानं ऐकली की नाही. पण त्या ईश्वराच्याही काही योजना असतात. म्हणून उपासकाने, म्हणून भक्ताने ही खुणगाठ अंतरी अशी बांधून ठेवायची की तो आपल्या 100च्या 100 सर्वच तो ऐकायलाच, कारण त्याच्याही काहीतरी योजना असतात. आणि दुसरेही रामचंद्र महाराज पुढे असं सांगतात की तो करतुम करतुम अन्यथा करतुम. आपल्याला असं वाटत असतं की नाही मला नोकरी मिळावी, छान अशी नोकरी लागली, पण नाही, त्याच्या मनात काहीतरी वेगळं असतं. आणि म्हणून असं म्हटलं की जिसमें तेरी रजा हो. आणि जे ईश्वराच्या मनात असतं ना तोच ईश्वर असं करत असतो. आणि दुसरी गोष्ट सुद्धा इथे जी मला आता सांगायची आहे, जी मगवा मी सांगितली की पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट ही आहे की त्या ईश्वराबद्दलची असलेली रॅशनल कन्सेप्ट आम्ही समजून घेतली पाहिजे की कोणती रॅशनल कन्सेप्ट आहे. आणि त्या अगोदर आम्हाला आमच्या पूर्ण अभ्यास आम्हाला असला पाहिजे. आमचा अभ्यास आमचा स्वतःचा असला पाहिजे की मी काय आहे, खरंच मी काय आहे, लोक आम्हाला काय समजतात आणि खरंच मी कसा आहे. हा अभ्यास जर आम्ही निश्चितपणे केला ना तर मला नाही वाटत की आम्ही जीवनामध्ये अयशस्वी होऊ. आणि म्हणून 4थ्या वेळी ते म्हणतात की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणून कशाला अभिमान बाळगायचा, शेवटी तो राम आहे ना बसलेला, तो राम आहे, हे रामदास स्वामी आहे. आम्हाला फक्त रामदास स्वामींच्या समर्थ अशा या मंत्रांवरती आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. हे यामधले शब्द म्हणजे नुसते शब्द नाही आहे, नुसता या रामदास स्वामींच्या या मनाचे श्लोक याचा जरी तुम्ही अभ्यास करत गेलात ना तर तुम्हाला सुद्धा एक 6 महिन्यामध्ये अशी अनुभूती येईल की हा अभ्यास करणाऱ्याच्या अगोदरचा मी आणि अभ्यास करायला लागल्यानंतरचा मी. कारण यामध्ये आहे ती समर्थांची तपश्चर्या. जय जय रघुवीर समर्थ.